अखेर कर्तव्य पथावर. वा, 40 रुपयांनी स्वस्त. वा, मार्ग मोकळा. अहो हा. ऐका ना, बोला ना. सुट्टी असेपर्यंत आपण नवीन नवीन जागा एक्सप्लोर करूयात का? कल्पना चांगली आहे, पटतंय मला. आत्ताच कामाला लागूया. सांग, कुठल्या जागा एक्सप्लोर करायची? युरोप. युरोप. हे काय? तुझी वही ही माझी. आता युरोपचं हवामान, राहणीमान, ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती आपण दोघांनी वेगवेगळी लिहून काढायची, मग एकमेकांना मोठ्याने वाचून दाखवायची आणि असं करायचं एक्सप्लोर युरोप. अगं काय हे काय वागणं आहे? अरे नवीन नवीन गोष्टी जाणून घ्यायची काही इच्छाच नाहीये. जगात काय चालू आहे? काय सांगताय काय बाबा? अहो बाबा, तुम्ही असं काय करताय? हो, घाबरायला कशाला पाहिजे? अहो बाबा तुम्ही पण ना. नाही नाही, ते तसं काहीही करणार नाहीयेत. बरं ठीक आहे, बरं ठीक आहे, तुम्ही या तर. ओके बाय. काय म्हणाले सासरे बुवा? नाही, त्या दोघांना इकडे यायचं आहे, पण त्यांना जरा टेन्शन आलंय. टेन्शन कसलं? सगळी रूपरेषा तयार आहे. ते आले की स्वागत समारंभ, मग स्नेहभोजन आणि मग रात्री सासरे बुवांसोबत अपेयपान करताना आयुष्यात आलेल्या अनुभवांवर चर्चा. याचंच टेन्शन आलंय त्यांना. नाही, ते सगळं ठीक आहे. गेल्या वेळी तुमचा ड्रिंक्सचा कार्यक्रम झाल्यानंतर मनोरंजन म्हणून तुम्ही त्यांना ठाकरवर डान्स करून दाखवलात. हो, कारण शाळेत त्याचीच प्रॅक्टिस होते. आमच्या शाळेत स्नेहसंमेलन असलं की ठाकर असतंच. स्नेहसंमेलन काय, 15 ऑगस्ट 26 जानेवारी आम्ही ठाकर करतो. बाकीचे परेड करतात, आम्ही डिपिंग करतो. हे त्यांच्या समोर करू नका, आधीच सांगते मी. अहो तुमचा हा ठाकर डान्स बघून माझ्या बाबांनी अंग काढलं. अहो डान्स तर जाऊ द्या, हे गाणं लागलं जरी ना तरी त्यांना फेफरं भरतं. खबरदार जर ठाकरवरती तुम्ही डान्स केलात तर. यात काय वाईट आहे? हा, याच्यात काय वाईट आहे? अहो काय शोधताय? बारकावे. सुपीक जमीन आणि नापीक जमीन यावर धडा आहे, तर मुलांना मिळावी म्हणून ऍडिशनल माहिती शोधतोय. अहो सतत काय त्या सिलेबस मध्ये घुसलेले असतात, जरा स्वतःकडे लक्ष द्या. म्हणजे सुपीक आणि नापीक जमिनीच्या नादात डोक्यावर कोरडवाहू शेती चालली आहे, तिचं काय करणार आहात? सारखं बोलत जाऊ नको ग, यावर काही उपाय नाही. आणि ठिबक सिंचन चालू आहे. तुम्ही ना मला मस्करी नको या, हाताची घडी तोंडावर बोल. तुमच्यासाठी ना इतका उत्तम शिक्षक नेमलाय ना मी, चांगलीच शाळा घेणार आहे ते तुमची. बघा, हे बघा, आता ना इकडे डॉक्टर गजानन जाधव येणार आहेत. त्यांचं ला डेन्सिटी क्लिनिक आहे, ठीक आहे? हाताची घडी तोंडावर बोल. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मी माझ्या मिस्टरांबद्दल तुम्हाला सांगितलं होतं ना, हेच ते. अहो डॉक्टर साहेब, आता तुम्हीच हिला समजवा की ह्यावर काही इलाज नाहीये. अहो काही काळजी करू नका, आपल्या ला डेन्सिटीमध्ये सगळ्या केसांच्या प्रॉब्लेमवरती उपचार पद्धती अवेलेबल आहे. तुमचा जसा प्रॉब्लेम आहे तशा पद्धतीची आपण ट्रीटमेंट डिझाईन तुमच्यासाठी स्पेसिफिकली करणार आहोत आणि त्यानुसार तुमचा उपचार करणार आहोत. त्यामुळे काळजी बिलकुल करू नका. नाही पण ती तर म्हणजे खूप मोठे लोक करतात ना, माझ्यासारखा सामान्य माणूस. बघा, हेअर ट्रान्सप्लांटेशन हा सामान्य मनुष्यसुद्धा करू शकतो. असं आजकाल काही नाही की तुम्ही बिझनेसमन किंवा ॲक्टर किंवा क्रिकेटरच असले पाहिजेत. ही सामान्य माणसाला परवडणारी सुद्धा आता ट्रीटमेंट झालेली आहे, त्यामुळे काळजी नका करू. आणि खूप लॉंग प्रोसेस असते का ही? खूप लॉंग वगैरे काही नाही. सर्जरी हा एका दिवसाचा प्रश्न आहे. तुमच्या केसमध्ये साधारणतः 6 ते 7 तासाचा कालावधी लागेल. तुम्ही सकाळी आला तर संध्याकाळी तुम्ही घरी जाऊन जेवणार आहात. दुपारचं जेवण आमच्याकडेच असेल तुमचं ॲज अ पाहुणे म्हणून, ठीक आहे? तुम्ही छानपैकी रिलॅक्समध्ये तुमची सर्जरी होणार आहे. तुम्ही छान गाणे ऐकू शकणार आहात, रिलॅक्स करणार आहात. त्या दिवशी फोन पण घेऊ नका. एक दिवस स्वतःसाठी निवांत काढा. तुमच्या जिंदगीचा सगळ्यात चांगला तो दिवस असेल याची गॅरंटी माझी. पण म्हणजे
लोकांना कळेल ना की हे आता खोटे आहेत. तुमचं ट्रान्सप्लांट झालंय की नाही झालंय हे समजणार सुद्धा नाही. हीच तर ला डेन्सिटीची खासियत आहे. नॅचरल लुकिंग हेअरलाईन, खूप छान डेन्सिटी आणि न कळणारा हेअर ट्रान्सप्लांटेशन, म्हणजे की एवढं नॅचरल की कोणाला ओळखूसुद्धा येणार नाही. जर तुम्हाला कोणी फर्स्ट टाईम बघितलं तर त्याला समजणारच नाही. तुम्हाला सांगायला लागेल अरे बाबा माझं ट्रान्सप्लांट झालं आहे. ओके, त्यामुळे निवांत राहा. आम्ही नक्की येतो क्लिनिकला सर. नक्की या आपल्या क्लिनिकला. आपले महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी ऑलमोस्ट क्लिनिक आहेत. तुम्हाला कधी कुठेही गरज वाटली तर जस्ट एक फोन करा. आम्ही तुम्हाला तिथल्या क्लिनिकचा नंबर देऊ. तुम्ही तिथे जा. छानपैकी तुमची काळजी होणार याची गॅरंटी मी देतो. आणि काही टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमचे सर्व डाऊट्स आम्ही दूर करणार आहोत. या, नक्की या. तुमची आम्ही वाट बघत आहोत. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. म्हणजे तुमची माहिती मला खूप आवडली आणि प्रात्यक्षिक लवकरच करायला घेऊ आणि त्याचा परिणाम म्हणून प्रगती पुस्तकावर चांगला शेरा मिळेलच, नाही का? अहो नक्कीच. तुमचं प्रगती पुस्तकामध्ये मेरिटचा शेरा आल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आहोत. त्यामुळे काळजी नका करू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. या लवकरच ला डेन्सिटीमध्ये. मी तुमची वाट बघत आहे. अचानक एक प्रकाश झोतच आला ग. आपलं ठरलं होतं ना वेगवेगळ्या जागांबद्दल सुट्ट्यांमध्ये माहिती लिहून काढायची. का लिहिली नाहीये? घरचा अभ्यास का झाला नाहीये? इथे लिही, मी नेहमी घरचा अभ्यास पूर्ण करेन. 100 वेळा लिही, नाहीतर हात पुढे कर. अहो घरच्या अभ्यासामुळेच राहिलंय. म्हणजे सविस्तर स्पष्टीकरण द्या. आम्हा गृहिणींना 12 महिने घरचा अभ्यासच असतो. सासरकडच्या चालीरीतींचा इतिहास समजून त्यांच्याशी छान केमिस्ट्री जुळवून घेणं, घरातल्या प्रत्येकाचं वेगळं शास्त्र वेगळं सूत्र असताना त्यांच्याशी छान समीकरण जुळवून घेणं, घर खर्चाचं गणित नीट सांभाळणं आणि आणि आपल्या भाषेमुळे कुणी आपल्या मूल्य शिक्षण तर काढणार नाही ना याची काळजी घेणं. आता यात कसुबरही कमी पडलं ना तर शेरा घ्यायला येतातच लोक. आता ही सगळी कवायत सुरू असताना तुमचा हा घरचा अभ्यास मी कसा करणार आहे? सॉरी. अहो अहो काय करते? तुम्हा बायकांची तडजोड तुम्हालाच माहिती. चला आज आपण शॉपिंगला जाऊया. खरंच? हो म्हणजे काय, शाळा सुरू होणार आहेत. मग नवीन युनिफॉर्म, दप्तर, पावसाळी चपला, छत्री, या सगळ्या गोष्टी जमते का? अरे पुष्करा झालाय व्हिडिओ. झाला? बस आता. येस, ते सांग. नमस्कार. तुम्हाला आमचा व्हिडिओ जर खूप 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 आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा आणि खूप जास्त आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला किती आवडलं. हो, आणि शेअर करा मित्रांसोबत. तुम्हाला आसोवा हे चॅनल आता माहिती आहेच आहे, त्याला सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आसोवाच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करा. तसंच इंस्टाग्रामवर सुद्धा आमचं हँडल आहे आसोवाचं. सो नक्की आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये काय वाटते ते सांगा. आणि केसांची कुठलीही समस्या असेल तर ला डेन्सिटी क्लिनिकला व्हिजिट करा. डॉक्टर गजानन जाधव यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता आणि तुमच्या काही समस्या असतील तर त्या शेअर करू शकता. तर त्याचं निदान तुम्हाला योग्य मिळेल. त्याची सगळी माहिती इथे खाली दिलेलीच आहे. सो लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. Public Social Wahini.